पालक खिचडी रेसिपी. 1 कप तांदूळ, 1 कप मुगाची डाळ स्वच्छ धुवून 20 ते 25 मिनटं भिजत ठेवा. भिजवून घेतलेलं डाळ तांदूळ कुकरमध्ये घालून पाणी, हळद, मीठ घालून शिजवून घ्या. बारीक चिरून घेतलेली पालक मिनिटभर उकडून थंड पाण्यात घालून मिक्सरला फिरवून घ्या. भात पण आपण चांगलं शिजवून घेतला. त्यात फोडणीसाठी कढईत तेल गरम करून त्यात जिरं, मोहरी, हिंग, लसूण, एक बारीक चिरून घेतलेला कांदा गुलाबी सोनेरी होईपर्यंत घ्या. त्यातच एक चिरून घेतलेला टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. टोमॅटो परतले की फिरून घेतलेली पालक प्युरी घालून छान असं शिजवून घ्या. नंतर शिजवून घेतलेला भात घालून छान मिक्स करून घ्या. चांगलं परतून झाल्यावर घेतलेला 1 टेबलस्पून गोडा मसाला घालून छान मिक्स करून घ्या. वरून कोथिंबीर घालून घ्या. खिचडी आणखी चव लागावी म्हणून त्यात थोडं जिरं, लसूण फोडणी घालून मिक्स करा. गरम गरम पालक खिचडी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.